सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर। फूट टाळण्यासाठी काँग्रेस घेणार आमदारांची बैठक, सर्व आमदार पक्षाबरोबरच असल्याचा राज्य प्रभारींचा विश्वास। काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षातील आणखी संभाव्य फूट टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे। पक्षाचा सर्व आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे आणि गुरुवारी 15 फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली असून सर्व आमदारांना बैठकीला हजर राहण्याचं सांगण्यात आलंय। गांधी भवन या प्रदेश काँग्रेस कार्यालयात राज्याचे प्रभारी रमेश चेनिथल्ला यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची ही बैठक झाली आणि अशोक चव्हाण पक्षातून बाहेर पडल्यामुळे काय परिणाम होईल, आणखी कोणी पक्ष सोडेल का याची चाचपणी करण्यात आली। चव्हाण यांचे काही समर्थक आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। मात्र बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चेनिथल्ला यांनी चव्हाण यांच्याबरोबर पक्षातील इतर कोणीही जाणार नाही असा दावा केलाय। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर काही नेते पक्षाच्या आमदारांशी संपर्क करीत असल्याचंही समजतंय आणि गुरुवारी 15 फेब्रुवारीला विधिमंडळ आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गातून लढण्याची शक्यता। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेले शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या अपेक्षांवर पाणी पडणार असल्याचं मानलं जातंय। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। भाजपनं राज्यसभेवर निवडून आलेल्या केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरण्याच्या सूचना दिल्या आहेत। राणे यांच्या राज्यसभा खासदारकीची मुदत आता संपत असून त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्गामधून निवडणूक लढवण्याची तयारी करण्याची सूचना भाजप नेतृत्वाकडून देण्यात आल्याचं उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितलंय। शिवसेना भाजपच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता आणि सध्या विनायक राऊत हे खासदार आहेत। शिवसेनेचे सर्व मतदारसंघ आपल्याला मिळावेत अशी शिंदे गटांची मागणी आहे, पण ते देण्याची भाजपची तयारी नाहीये। रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। ही जागा शिवसेनेची असल्यानं ती शिंदे गटाला हवी आहे। सामंत लोकसभा निवडणूक लढणार असल्याचंही पोस्टर्स मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत। कोकणातील लोकसभा आणि विधानसभेचे अनेक मतदारसंघ अनेक वर्षे शिवसेनेकडे असल्यानं तिथं भाजपची ताकद तुलनेनं कमी आहे। मात्र कोकणात ताकद वाढून भक्कमपणे पाय रोवण्याचे भाजपने ठरवले आणि त्या दृष्टीनंच राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी दिली जाणार आहे असं सांगितलं जात आहे। हरियाणामध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री। किमान आधारभूत किमतीच्या कायद्यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्ली चलोची हाक दिल्यानंतर मंगळवारी दिल्लीकडे कूच केली आहे। मात्र काही वेळेतच त्याला संघर्षाचं स्वरूप आलं। हरियाणातील अंबालाजवळ शंभू इथं पंजाबला लागून असलेल्या सीमेवर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली। आंदोलकांनी हरियाणा पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला। या धुमश्चक्री दरम्यान दगडफेक सुद्धा करण्यात आली। हरियाणाच्या जिंद जिल्ह्यामध्ये 2 राज्यातील सीमेदरम्यानही पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली आणि यामध्ये सुमारे 12 पोलीस कर्मचारी हे जखमी झालेत। काही शेतकरी सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झालेत। आंदोलकांविरोधात अश्रुधुराचा वापर करण्यात आला, लाठीमारही करण्यात आला। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी निमलष्करी जवानांना लक्ष्य केलं। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल। क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा। त्यासाठी रहा आमच्या सोबत। ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ।
डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें। जल्द ही आ रहा है नया यूट्यूब चैनल रेड फ्लैग इंफोटेनमेंट का पिटारा। तीखे सवालों के सटीक जवाब हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात, मेरे यानी जेनिफर के साथ। हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी? क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे। अब जो महाराष्ट्र में सत्ता अंतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छे कर रही है। जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं। यूथ ही अपना देश का भविष्य है। देखते रहिए मुद्दे की बात। हैशटैग व्यापार, आइडिया, फाइनेंस, हार्डवर्क, इसी से होता है व्यापार। हैशटैग व्यापार। क्या आप करना चाहते हो व्यापार? तो आए हमारे नए शो में जिसका नाम है हैशटैग व्यापार, जहां हम आपको दिखाते हैं बिजनेस में हो रहे उतार चढ़ाव और दाव पेच को मेरे यानी जेनिफर मेडेरा के साथ में। देखते रहे हैशटैग व्यापार। कमिंग सून। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। आता बातमी सिंधुदुर्गातून। सिंधुदुर्ग येथील देवगड तालुक्यातील बापर्डे इथं माघी गणेश जयंती उत्साहात साजरी। दरवर्षीप्रमाणे यंदाही देवगड तालुक्यातल्या बापर्डे गावामध्ये रामेश्वर दुर्गादेवी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे माघी गणेश जयंती उत्सव हा उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी मुंबईभरातून अनेक चाकरमानी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या दिवशी सकाळी 8 वाजता गणेश मूर्तीची अभिषेक पूजा करण्यात आली। 10 वाजता रामेश्वर मंदिरामध्ये लघुरुद्र करण्यात आला। त्यानंतर सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। गावातील तसंच मुंबईहून गावी गेलेल्या चाकरमान्यांनी इथं तीर्थप्रसादाचा तसंच महाप्रसादाचा लाभ घेतला। इतर पंचक्रोशीतील इतर गावकरी सुद्धा इथे उपस्थित होते। त्यानंतर सायंकाळी स्थानिक भजनं आयोजित करण्यात आली होती। रात्री साधारण 8:30 वाजता या कार्यक्रमाअंतर्गतच धमाल विनोदी नाटक इथे सादर करण्यात आलं, ज्याचं नाव होतं मालवणी महाभारत। या भांडवांसोबत साक्षात वासुदेव आहे, श्रीकृष्ण आहे, सृष्टीचा निर्माता आहे। नाश करून हे दुष्कृत्य तू करू नको दुर्योधना। माफी असा पण मला आता थांबवू नका। मी शूरवीर आहे, पराक्रमी आहे। बिलावल भुत्तो शर्यतीतून बाहेर। पाकिस्तान पीपल पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे। सरकार स्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। पाकिस्तानच्या निवडणूक निकालामध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे। पीपीपी आणि पीएमएलएन या दोन्ही पक्षांकडून पंतप्रधान पदावर दावा करण्यात येत होता आणि या पार्श्वभूमीवर बिलावल भुत्तो यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे। त्यामुळे नवाज शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात आहे। पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बिलावल यांनी सांगितलं की सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत मिळवण्यात आमच्या पक्षाला अपयश आलंय, त्यामुळे मी पंतप्रधान पदासाठी दावा करणार नाही आणि असं म्हणून त्यांनी पंतप्रधानांच्या शर्यतीमधून माघार घेतली आहे। एमआयएमचे बिहार प्रदेश सचिव असलम यांची गोळ्या झाडून हत्या। बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यामध्ये एमआयएमच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। अब्दुल सलाम उर्फ असलम मुखिया असं या नेत्याचं नाव असून ते पक्षाचे प्रदेश सचिव होते। या घटनेनंतर पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केलाय। गोपालगंजमधील नगर पोलीस ठाणे हद्दीत NH 531 रस्त्यावर कार अडवून ही हत्या करण्यात आली आहे। मयत असलम मुखिया यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये गोपालगंज विधानसभा पोटनिवडणूक लढवली होती। ते गोपालगंज मदरसा इस्लामियाचे सचिव होते।
मुखिया हे त्यांचे मित्र फैजल इमाम मुन्ना यांच्यासोबत लखनौला निघाले होते आणि रेल्वे स्टेशनकडे जात असतानाच मोटरसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची कार थांबवली आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला। मुखिया यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर शस्त्र दाखवत घटनास्थळावरून फरार झाले। या दरम्यान मुखिया यांना परिसरात असलेल्या लोकांनी रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक सुवर्णप्रभात यांनी SIT नेमली आहे आणि त्याद्वारे याचा तपास सुरू आहे। मुंबईमध्ये मे महिन्यात पाणी टंचाई, धरणातील पाणी साठ्यात मोठी घट। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणी साठ्यात मोठी घट आली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 20 दिवसांचा पाणी साठा कमी झालाय आणि त्यामुळे येत्या मे महिन्यात मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे, असं पालिका प्रशासनानं सांगितलेलं आहे। गेल्या वर्षी ऐन पावसाळ्याच्या दिवसात 1 जुलैपासून मुंबईत 10% पाणी कपात लागू केली होती। महिनाभर ही पाणी कपात सुरू होती। 8 ऑगस्टपासून ही पाणी कपात रद्द करण्यात आली होती। यंदाही आत्ताच धरणांच्या पाणी साठ्यात कपात झाली आहे। पुढील मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पाणी साठा आणखी कमी होणार आहे। त्यामुळे मे महिन्यापासूनच पाणी टंचाईची झळ मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे। त्यानंतर जून महिन्यात पावसानं धरणांमध्ये वेळेत हजेरी लावली नाही तर पाणी टंचाई तीव्र होऊ शकते। त्यामुळे आतापासूनच पालिकेच्या जल विभागाकडून पाण्याचं नियोजन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। आमचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटतंय हे अवश्य कळवा। यासाठी जास्तीत जास्त आमच्या बातम्या पहा, त्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्यासोबतच तुमच्या परिसरातील काही घटना द्यायच्या असतील, जाहिरात द्यायची असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 912268834836 या दूरध्वनी क्रमांकावर अवश्य संपर्क साधा। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ।